विठुरायाला हो संसार पेलना। ये ग रखुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या गाभारी। ये ग रखुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या शौनक दादा आजी आज मुंज करणार। शौनक दादा आजी आज मुंज करणार। मध्ये मजा मजा करणार। मध्ये मजा मजा करणार। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना। एकल्या विठुरायाला हो संसार पेलना। सकलांची आई साता जन्माची पुण्याई घे पदरात आम्हावरी छायाधर माई। सदा सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता। रघुनायका मागणी हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। हो विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले। विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले। विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले। ते हे तीर्थ झाले माऊलीचे। ते हे तीर्थ झाले माऊलीचे।
जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली 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 जगमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं चिन्तामणिं सेवनं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरभरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो संस्थितो गणपते कुर्यात् कठोर मंगलाचार्यो शुभं भवतु सावधान विपराप्ता जना सावली गायत्री अशा भजे सतत तू भूशीलता रीलती सर्वस्वी हितसाधुनी तव बटो कुर्यात् बटोर मंगलं पट्वाचार्यो शुभं भवतु सावधान वर्धते मेरुजन्मे तावद्भवो सजन परिवृतो जीवजन्मो प्रधाना पटवाचार्यो शुभं भवतु सावधान रणो सुदिनन्तदेव ताराबलन्तदेव दिव्याबलन्तैव बलन्तदेव लक्ष्मीपदे देवगोस्मरामि पटवाचार्यो शुभं भवतु सावधान कुलदेवता शुभचिन्तन सावधान गायत्री शुभचिन्तन सावधान श्री शुभचिन्तन सावधान संगीत निरागस हो गणपती
निरागस हो गणपती सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो आज मला मिळालेला हा खणखणीत आवाज आणि मांडी घालून 6 तास 8 तास 10 तास अखंड बसण्याची शक्ती वय किती वाढतं तरी या भटूंच्या सरकारवर मांडी घालून 8 तास 10 तास बसता आलं पाहिजे डोळे मिटून ऐकता आलं पाहिजे ऐकलेलं शिकता आलं पाहिजे याकरता ज्यांना ऐकायचं असेल त्यांनीच सभागृहात बसा ज्यांना परस्पर बोलायचं असेल त्यांनी कृपा करून माझं बोलणं लगेच बंद होईल कोण बोलत शिशूंना मी पहिला वाट देणार त्याने हात जोडायचे ज्यांना लाज वाटत नसेल हात जोडण्यात त्या पालकांनी हात जोडावे आणि ही प्रार्थना बघा इकडे आणि कोणी बोलायचं ही प्रार्थना आपण भगवान सूर्यनारायणाची करतो भगवान सूर्यनारायण हा स्वतः परमेश्वर आहे ज्याला दर्शन घेण्याकरता नवा पैसा मोजावा लागत नाही सूर्योदयाला उठून स्नान करून उगवत्या सूर्यपीठाचं दर्शन जर घेतलं तर तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे असं त्यांनी गीतेच्या 15व्या अध्यायात 12व्या श्लोकात तुम्हाला सांगून ठेवले यात आदित्यगतम तेजा तत्तेजो विद्यमामकम अरे बाळांनो आणि मोठ्यानो ते सूर्याचं जे तेज आहे ते किरण आहे ते दर्शन घेण्याकरता नवा पैसा मोजावा लागत नाही असं ते तेज त्याला नाव दिले तेजस रात्रीच्या वेळेला चंद्रमा थंडवून आपल्याला ते तेज देतो दिवसा तो गरम आहे रात्री थंड आहे आणि दिव्याची ज्योत समयची बंदाची पाहिजे त्यामध्ये जी ज्योत आहे ते पण तेज आहे ते तेज आपल्याला मिळालं तर आपण तेजस्वी होतो ब्युटी पार्लर मध्ये जाऊन ते मिळत नाही तोंडाला बाहेरून हातून पुढे मिळत नाही स्नान करून सूर्याचं दर्शन घ्या पोटभर घ्या संध्याकाळी घ्या मध्यान्हाला घ्या ही दीक्षा देण्याकरता आयुष्यातला हा कार्यक्रम आहे दुर्दैवानं मला वाईट वाटतं काल मी एका ठिकाणी सामुद्रिक मुंजीवर जाऊन पश्चाताप करून परत आलो पण संस्कार 1% सुद्धा नाही समारंभ 99.99% सुद्धा संस्कार आपण इथं काही करतो का याचा डोळे मिटवून अंतर्मुखून प्रत्येकाने विचार करा कारण हे जे बाळ आहे ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे मार्केटमध्ये परचेसेबल कमोडिटी नाही आणि भगवंताने तुम्हाला जे दिलंय ते त्याच्यासारखंच तेजस्वी व्हावं गीतेतला 12वा श्लोक आहे तेजस 13व्या श्लोकात सांगितलं ओजस शरीरात वाहणारं रक्त पूर्वांकुरात आणि वटवृक्षात आहे तो ओलेपणा याला म्हणतात ओजस
त्यामुळे आपण ओजस घेऊ. ते ओजस गेलं तेजस गेला. म्हणून आपला हा बटू परमेश्वराचा प्रसाद म्हणून ज्या माता पित्यांच्या पोटी जन्माला आला ही देणगी परमेश्वरी आहे, मॅटर्निटी होमची नाही. आणि जन्माला येण्यापासून पती पत्नीने गर्भाचा आधार म्हणजे स्थापना, एक अग्नीचा कण ज्या वेळेला पुरुष गर्भाशयात आपल्या पत्नीच्या स्थापन करतो त्या गर्भाची आधार म्हणजे स्थापना हा पहिला संस्कार आहे. आणि शेवटचा संस्कार वैकुंठावर आपण करतो. अग्नीची मिळालेली देणगी हे आपलं जीवन आहे. आणि जीवन जगून झाल्यावर परमेश्वराने जितके दिवस देऊन दिले त्यानंतर त्या अग्नीला जे अर्पण करायचं हे आपले 16 संस्कार आहेत. जन्मापासूनच्या आधी गर्भाधान आहे. आणि तो अग्नीचा कण अंडरूप होतो, त्याला काहीतरी अवयव फुटतात आणि त्याला इच्छा केव्हा निर्माण होतात त्या गरोदर स्त्रीच्या 5व्या 6व्या 7व्या महिन्यात आपण ठरवत तशा त्या तिची स्वतःची इच्छा आणि त्या गर्भाची इच्छा. मी सेलोनला श्रीलंकेत गेलो असताना डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मराठी समाजाने केला आणि मला म्हणाले तुम्ही डोहाळावर बोला. मी डेक्कन कॉलेजमध्ये या डोहाळा शब्दावर काम केल्यामुळं तुम्हाला कोणाला ऐकायला मिळालं नसेल तो मी 70 साली श्रीलंकेत सांगितलेला डोहाळा शब्दाचा वेळ गेला तरी ऐकून ठेवा, क्षमा करा मला. स्त्री हृदया नाली, त्या गर्भाशयातल्या गर्भाचं एक हृदय आणि या खरोखर स्त्रीचं हृदय त्याला म्हणतात स्त्री हृदया. स्त्री हृदया नाली दौर्दिनी आणि तिचं जे इच्छा त्याला म्हणतात दौहृद, त्याचं झालं दोहद, मराठीत झाला डोळा. गर्भिणीचं आपण जे जेवण करतो ना ती तृप्ती तिची इच्छेची नाहीये, पूर्वी चाईची आहे. जन्माला येणारा जो जीव आहे त्याची इच्छा आणि तिची इच्छा या दोघांची इच्छा पूर्ण करणं हा दौहृदिनीचा दौहृद दोहद डोळा संस्कार. हे सगळे संस्कार परमेश्वराला आपल्या जन्माच्या आधीपासून गर्भाधानापासून अंत्येष्टेपर्यंत 16 संस्कार आहेत. आणि हे बाळ जेव्हा जन्माला आलं ना त्याचं नारद छेदन करून त्याला बाजूला काढला आणि स्वच्छ केला. मॅटर्निटी होममध्ये आज हा संस्कार गुप्त झाला आहे. घरात त्या वेळेला बाळंतिणीची पोटी होती. सुईने येऊन त्या बाळाला जन्माला घालत होती. तेव्हा नारद छेदन झाल्यावर स्नान झाल्यावर आईच्या अंगावर त्याला प्यायला देण्यापूर्वी स्तन्यपान करण्यापूर्वी तुम्ही काही केलं का आठवा, नाहीतर याच्या पुढे आग्रह करा. सानेवरती मधाचा थेंब, तुपाचा थेंब, हातातली अंगठी घासून त्यात सोन्यात आणून उतरल्यानंतर हिरण्य मधुसर्पिषा पुढं होणारं बाळ हे जे आता जन्माला आलंय त्याच्या जिभेला इतर कशाचाही स्पर्श होण्यापूर्वी हे मधासारखं गोड व्हावं, सुवर्णासारखं तेजस्वी व्हावं आणि तुपासारखं स्निग्ध म्हणजे मैत्री भावाचं व्हावं. ज्याला कोणाचा शत्रू होतो नाही हा कोणाचा शत्रू होऊ नये. हे संस्कार जिभेवर चाटणं म्हणतात ऐकीमध्ये. ते जाणेवर उगाडून मॅटर्निटी होममध्ये कोण कुठे होते तुमच्या ताब्यातच मिळत नाही बाळ. आणि हा संस्कार आज मुक्त झाला. पण काही मंडळींनी उद्योग सुवर्ण प्राशन नावाचा चालू केलाय. पण तो नारद छेदन करून स्नान झाल्यावर आईच्या अंगावर पाजण्यापूर्वी होत नाही. हा एक आपला संस्कार आहे. त्याचं नाव आहे जात कर्म. जात म्हणजे ॲज सून ॲज बेबी बॉर्न.
जात शब्द आलाय ना सगळं जन जातोय त्यातून जन्माला आलं ती जात ते जाते वाईट नाही यावं जन्मही तुमचा तो आणि ते संस्कार चालू झाले त्याचा नामकरण संस्कार आहे आपण पाण्यात घालतो घ्या गोपाला घ्या देवदर्शन आहे त्याला दात फुडण्यापूर्वी अन्नप्राशन आहे त्यानंतर बिस्किट ज्याला म्हणतात अलीकडे होते चिवडा संस्कार आहे चिवडा म्हणायची कृती आहे ती चिवडा म्हणजे त्याचं पहिल्यांदा केले करतं या मुंजीपूर्वी आणि मग हा आपण संस्कार आठवण व्हायचा हा उपनयन म्हणजे जवळ येऊन जाणं कुणाच्या थोर गुरुच्या पायावर घालणार महाराज आले हा पटू भाग्यवान आहे त्यांच्या पायावर तुम्ही घातलं त्यांच्यासारखा तो बाबा म्हणतो त्यात असा गुरु त्याला मिळावा की जो त्याच्या आयुष्याचं बदल करेल याकरता उप म्हणजे जवळ नयन म्हणजे देणं गुरुच्या जवळ नेऊन गुरुच्या स्वाधीन करणं याकरता मौंजी बंधन म्हणजे जी गाठ बांधली ती कर्जोट्याची ते मौंजी बंधन आहे उपनयन आहे आणि गायत्री मंत्राची दीक्षा म्हणून त्याचं नाव गायत्री असं आहे आणि हा संस्कार केल्यानंतर कोणाला वाईट वाटलं तर क्षमा करा मला आज जे मातृभोजन सोहळा झाला आईने त्याला भरवलं खरा अर्थ मी सांगितलं तर आईलाही वाईट वाटेल तो त्याचा शेवटचा घास आहे आईचा आता त्यांनी गुरुच्या स्वाधीन करायचं आईच्या हातचे लाडाचे गोड धोड खाण्याचे सगळे लाड आता संपले आईच्या हातचं परत जेवणच नाही गुरुच्या स्वाधीन करायचं त्या गुरुने त्याला 12-24 वर्ष माधुकरी मागायला लावायची पाच गरी माधुकरी त्याने ओम भवती भिक्षान दे मिळालेली भिक्षा गुरुकडे आणून द्यायची गुरुनी दुपारी निम्म त्याला खायला घालून झाकून ठेवलेलं टिकाऊ रात्री खायला घालायचं आणि 12-24-36 वर्षांनी 1-2-3 वेदांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर आज कौनोकेश्वर म्हणतात ना शिक्षक सत्य उपद धर्मंचर स्वाध्यायान मा प्रमदा अशी दीक्षा घरी पाठवायचा आणि मग घरी आईने त्याला पुढचा घास बनवायचा म्हणजे नंतर किती पटू मातृभोजनानंतर त्यांच्या ग्रहस्थ संस्कारापर्यंत गुरुकडून परत येईपर्यंत आईचा अन्न घेणार नाही मला सांगा आधी परवडणारीच गोष्ट नाहीये असे गुरु आपल्याकडे स्वीकारणारे आणि त्यांच्या ताब्यात देणारे पालक हे सगळं नाटक करतो आपण गुरुची दीक्षा घेतली गुरुला घेऊन टाकला आईचं शेवटचं म्हणून गोड भान झालं हा सगळा नाटकासाठीची भाग आहे अंतर्मुखून विचार करा मंत्र जे म्हटले गेले ते मी या सांगितलेल्या अर्थाने म्हटलेले आहेत आणि व्यवहारिक त्याचा नेमका उलटा कसा आहे छान चोकीमध्ये नटण्यावर रडण्यामध्ये जेवण्या खाण्यामध्ये पक्वान्नामध्ये आयरामध्ये बँड बाजामध्ये कार्यालयाच्या खर्चामध्ये एकूण खर्च किती आणि या बाळाला तो सूर्यासारखा तेजस्वी व्हावा गुरु खेरी दैवतच नाही गुरु खेरी दुसरं दैवत नाही आणि गुरुला त्याच्या खेरी दुसरं कोणी नाही त्या गुरुला प्रतिज्ञा करायला सांगितली शिष्य बाबा ऐसा गुंडा ज्याचा तो आदर्श बाप आहे तो बाप त्याचा पहिला गुरु आहे आईच्या मकोमा मातृदेव भव जन्म देणारी आई पहिला गुरु बाप दुसरा गुरु आणि ज्या आचार्याच्या स्वाधीन केलं ज्यांनी त्याला आपल्या पुत्राप्रमाणे दीक्षा देऊन घरी पाठवेपर्यंत संपाळलं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव ही आपली गुरु परंपरा आहे त्याचा सोहळा आहे त्याचा संस्कार किती राहिलाय आणि समारंभ किती झालाय याचा आपण विचार करा सूर्यासारखा आपला
पण तू तेजस्वी व्हावा आणि गीतेचा तो मी श्लोक आपल्याकडे म्हणून येणार आहे. पण आधी सगळ्या बाळांनी हात जोडा आणि आपल्याला चटकोट नसेल सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी आदि हिरण्मय बभू धृतशंखचक्र आणि मी सांगतोय तसा ओंकार एकदा श्वास जोरात ओढायचा, तो श्वास पूर्ण सोडायचा आणि श्वास ओढताना जेवढा वेळ लागला तेवढा एका ओंकाराला श्वास सोडतानाचा वेळ खर्च करायचा. थोडे मिनिटं हात जोडा. असेल त्यांनी मोजलं तर 6-8-10 सेकंदावरती एक पूर्ण श्वास 3-4 श्वासात पहिला पटवून कर. परत म्हणा गं गणपतये नमः. आता एका श्वासात आधी ओम शेवटी संपूट ओंकार आधी ओंकार शेवटी आणि एका पूर्ण श्वासात दीर्घ होणार आणि पूर्ण श्वासात म्हणा माझं संस्कृती म्हणा इतकं दीर्घ 6 सेकंद वेळ गेला पाहिजे. ओम नमः शिवाय ओम. असा एका श्वासात तुमचा ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय. आयुष्यात एकदा तरी मी सांगतो होता गायत्रीचा मंत्र ऐका आणि जर म्हणता आला तर रोज तर सूर्यास्ताला जर म्हटला आणि इतका वेळ 6 सेकंद ओंकाराला पहिले 6 सेकंद त्या मंत्राला परत 6 सेकंद शेवटच्या ओंकाराला असा गायत्रीचा 6-8-10 सेकंदात एक म्हणजे मिनिटाला 5-6 तरी झाले असे जर आपल्याला त्या गायत्रीची उपासना सर्वांना करता आली तर माझा आजचा त्या ठिकाणचा यायचा आणि आपल्याला जो आहे ते सार्थक झालं ते माझं सर्वांनी ऐकला.
दोन्ही गुडघे गुरु रघु उत्तम पाहतो
रावणाचा अंत झाला, पण रामायण संपलं नाही. लक्ष्मणाला सोन्याची लंका मनात भरली. रामाने सांगितले, वेड्या, जननी जन्मभूमीच स्वर्गामध्ये गेलेली अभिस्वर्णमयी लंका नवे लक्ष्मण आणि विभीषणाला राज्याभिषेक केल्याखेरीज राम अयोध्याला परतला नाही. तर रामाचं नाव शेवटी येणार आहे, पण रामायण संपलं ते विभीषणाला राज्याभिषेक झाल्यावर. आणि हे जर असताना आपल्याला रामरक्षा कवच आपल्या 20 अवयवांना रामाची विशेषणं शेवटी एकदा फक्त राम नाव आलं. हे तुम्हाला 25,000 श्लोकांचं वाल्मिकीचं रामायण या 10 वडी चालिकेपासून संपूर्ण रामायणाचं पारायण तुम्हाला 5 श्लोकांनी होणार आहे. स्पर्श करून त्याचं रक्षण करायचं रामाला संध्याकाळी निदान सांगत जा, मुलांना शिकवत जा आणि अवयव स्पर्शपूर्वक हे कवच स्तोत्र म्हटलं तर या भटूंचं आणि तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे. परत एकदा सगळ्यांनी म्हणा, शिरो मे राघवप्पा, शिरो मे बोलायला सांगितलं, पण मी सगळ्यांचं इतका वेळ घेतल्यानंतर सगळ्यांची क्षमा मागतो. आणि थोडं करा, पण ते जाणून करा आणि जे ऐकलं ते 100 लोकांना ऐकवा, तेवढीच मला भिक्षा या ठिकाणी पाहिजे. तर हे सगळे बटू मी 93 हे 103 वर्ष जगू शकते. आपल्यालाही 100 वर्ष आयुष्य मिळेल. असंच मांडी घालून आपण 8-8 तास बसू शकाल, बोलू शकाल आणि राम प्रभू आपलं सगळ्यांचं भलं करो. या निमित्तानं
गणपति मगतो परेश महेश विलेशय भूषण भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्य सुमंगल विग्रहया लिंगित वामांग विभो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय सचराचर जनन स्थितिलय कारण भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतीं प्रदेहि विभो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालय मयि दास उदासस्तवोचितो नहि भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय प्रमथ गणाधीश भूसुरार्चित भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् झनुतक झंकिणु झनुतक किटतक शब्दैर्नटसि महानट भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् धर्मस्थापन दक्ष द्रक्ष गुरो दक्ष यज्ञ शिक्षक भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय
आयुस्त्वद्गुणरुचितां चिरं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् भगवन् भर्गभयापह भूतपते भूतिभूषिताङ्ग विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् सर्वदेव सर्वात्म सर्वद दुर्वृत गर्वहरण विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मेत्येतल्लक्षणलक्षितभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् हा हा हू हू मुखसुरगायक गीतं वदानपद्य विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 मन मंदिरा ते जाने मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा
ma pa ni da pa pa ni da re re pa ni da ma ga re ni ga re sa pa ni da pa ni ga re sa ni da re ni ma ga re ni da re pa ni da re re sa ne ne ma pa ni da एक दोन तीन चार शौनकच्या येण्याने झाली निरंजन शाश्वतीच्या आयुष्याला नवी सुरुवात. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पितु मात स्वामी सखा हमारे, पितु मात स्वामी सखा हमारे. नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ठाकुर हमारे प्राणों से प्यारे, तुम हो हमारे हम हैं तुम्हारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गैया चरैया माखन चुरैया, गैया चरैया माखन चुरैया. दीनों की नैया के तुम ही खिवैया. हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. गोविंद महाराज शिर्डीचे साई निरंजन रावांचं नाव घेते शौनकची आई. है गोपाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. श्री बांके
नंदलाल मेरो है। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वास। चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, शाश्वतीचं नाव घेतो, शौनकच्या भिक्षावळीचे पेढी। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। तुमसे है धरती, तुमसे है अंबर, अग्नि पवन और सातों समंदर। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। माझे आजोबांचे जीवन झाले सफल, प्रशांतरावांचे नाव घाते, शौनकला घालते भिक्षा। तुमचं आयुष्य सफल झालं। सप्तशृंगी माता बोलते संत परिवाराचं रक्षण, सुमंतांचं नाव घेते, शौनकला घालते भिक्षावर। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। राधा रमण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कार्य पार पडले व्यवस्थित। निरंजन देवांचं नाव घेते, जेवण करा व्यवस्थित। हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो।